वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार। आज आपण बनवणार आहे दहीवाली भेंडी। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि त्याचेच फक्त साधे आपल्याला याप्रमाणे काप करून घेतलेले आहे। एका भेंडीचे 3 ते 4 काप करायचे। जर छोटी असेल तर 2 ते 3च काप करू शकतो आपण। यानुसार आपण हिला मधोमध वगैरे काही चीर वगैरे दिलेली नाहीये, अगदी या प्रकारे कापून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धी वाटी दही, थोडी कोथिंबीर, एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला, आलं लसूणची पेस्ट, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, धनेपूड, थोडासा गरम मसाला, हळद, एक टोमॅटो, तेल, मीठ चवीनुसार। आता आपल्याला सर्वप्रथम 1 चमचा तेल घालायचं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये आपल्याला ही भेंडी घालून परतवून घ्यायची आहे तेलावर। आता ही भेंडी परतून होते तिथपर्यंत आपण जो एक लाल टोमॅटो घेतलेला होता त्याची प्युरी करून घ्यायची, किंवा याप्रमाणे किसणीवर हा टोमॅटो किसून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून त्याचा रस निघेल। याप्रमाणे सर्व टोमॅटो हा असा किसून घ्यायचा आहे। याप्रमाणे छान अशी याची प्युरी तयार होते। याप्रमाणे आपण ही भेंडी जवळपास 5 मिनिटांसाठी परतवून घेतलेली आहे तेलावर, याप्रमाणे, किंवा तळूनही घेऊ शकतो आपण ही भेंडी। आता ही परतवून झालेली आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। थोडंसं मीठ घातल्यामुळे काय होतं की हे मीठ जे आहे ते भेंडीमध्ये आतपर्यंत शिरतं आणि ती भेंडी चव देते। त्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। पूर्ण मीठ एकाच वेळी घातलेलं नाहीये, आपण चवीनुसार नंतर मीठ घालणार आहे यामध्ये। याप्रमाणे मीठ घालून आपण आता ही भेंडी थोडीशी पुन्हा परतवून घेऊया। परतवत असतानाच ती शिजून जाते, मऊ होते, त्यामुळे पुन्हा जास्त आपण हिला शिजवणार नाहीये। याप्रमाणे ही भेंडी चांगली परतवून झालेली आहे। आता काढून घेऊया। आता ह्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल तापल्यावर यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची, आलं लसूणची पेस्ट चांगली परतवून झाल्यावर त्यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। कांदाही चांगला रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचा। कांदा परतवून होतो तिथपर्यंत आपण आता ही जी लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि धनेपूड घेतली होती, यामध्ये छोटा चमचा पाणी घालायचं आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची। याप्रमाणे कांद्याचा चांगला रंग बदलायला लागलेला आहे। कांदा परतवून झाला आहे। आता यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि धनेपूड आपण पेस्ट बनवून घेतलेली होती ती घालायची। 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे। मध्ये आपण जी टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती ती घालायची, तीही परतवून घ्यायची आहे। त्यानंतर आता यामध्ये अर्धा वाटी दही घेतलेलं होतं ते घालायचं। चांगलं परतवत राहायचं एकसारखं, हे दही फाटायला नको त्यासाठी परतवत राहायचं आहे। दही घातल्यावर तेल सुटेपर्यंत परतवायचं चांगलं। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। ही ग्रेव्ही आपल्याला खूप अशी पातळ बनवायची नाहीये, पाणी घालायचं आहे आवश्यकतेनुसार। आता चांगली उकळी येऊ द्यायची या ग्रेव्हीला। याप्रमाणे चांगली अशी उकळी आलेली आहे या रशाला। आता यामध्ये भेंडी घालायची आपल्याला। दोन ते 3 मिनिटांसाठी पुन्हा थोडीशी उकळी आणून घ्यायची आहे, जेणेकरून हा जो सर्व मसाला आहे तो भेंडीमध्ये चांगला मुरला पाहिजे, शिरला पाहिजे। मीठ घालायचे चवीनुसार। अतिशय छान आणि चटकदार अशी ही भेंडीची भाजी होते। मीठ चवीनुसार घालायचं आहे। आपण परतवताना अगदी थोडंसं मीठ घातलं होतं। याप्रमाणे आपण 2 ते 3 मिनिटांसाठी
छान अशी उकळी आणून घेतली आहे। या दही भेंडीला भेंडी घातल्यावर 2 ते 3 मिनिटांसाठी उकळी आणून घ्यायची। याप्रमाणे छान अशी ही दही भेंडी तयार आहे। अतिशय वेगळ्या चवीची आणि चवदार अशी ही दही भेंडी तयार होते। कोथिंबीर घालायची।